नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत जे अक्षरशः झटपट नफा देतं. ते म्हणजे आपली रोजच्या वापरातली कोथिंबीर. खऱ्याखुऱ्या शेती डेटावर आधारित ह्या विश्लेषणात आपण पाहणार आहोत की कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त परतावा कसा मिळवता येतो. हे अतिशय वेगाने वाढणारं रोख पीक आहे आणि याचा अर्थशास्त्र समजून घेणं खूप रंजक ठरणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर थेट मुख्य मुद्द्याकडे येऊया. हा 30चा आकडा इथे सर्वात महत्वाचा आहे. होय, फक्त 30 दिवस. बियाणे पेरल्यापासून तर थेट हातात प्रत्यक्ष नफा पडेपर्यंतचा वेळ. विचार करा, फक्त 1 महिना लागतो या संपूर्ण प्रक्रियेला. शेतकऱ्यांसाठी एवढ्या कमी वेळेत खात्रीशीर आर्थिक परतावा देणारं हे एक अद्भुत चक्र आहे आणि हेच या पिकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सर्वात आधी आपण पाहूया कोथिंबीर शेतीची नेमकी संधी, त्यानंतर शेताची पूर्वतयारी आणि पेरणी, सिंचन आणि तण नियंत्रण, खत आणि रोग व्यवस्थापन आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा प्रत्यक्ष खर्च आणि नफा. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, कोथिंबीर शेतीची संधी म्हणजेच अवघ्या 30 दिवसांच्या चक्रात जास्तीत जास्त परतावा कसा मिळवायचा. आता पहा, बाजारात साधारणपणे 60 दिवसात येणाऱ्या कोथिंबीरीच्या जातीही उपलब्ध आहेत, पण आपण इथे बोलतोय ती 30 दिवसांची व्हरायटी. ही जात वर्षभर कधी घेता येते, म्हणजे 12ही महिने यातून उत्पन्न मिळवण्याची संधी असते. कमी खर्च आणि जास्त नफा हे याचं सूत्र आहे. पण हो, पावसाळ्याच्या हंगामात याचे मार्केट रेट सर्वात जास्त मिळण्याची शक्यता असते. आणि लक्षात ठेवण्यासारखी एक अतिशय महत्त्वाची तांत्रिक बाब म्हणजे एका एकरासाठी साधारण 10 ते 12 किलो बियाणं वापरणं अगदी योग्य ठरतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, शेताची पूर्वतयारी आणि पेरणी. कारण झटपट वाढीसाठी जमिनीचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. 30 दिवसांत पीक काढायचंय म्हणजे जमिनीची तयारी एकदम परफेक्ट असायला हवी. तर हे पहा, सुरुवात कशी करायची. सगळ्यात आधी 2 वेळा कल्टिवेटर चालवून मातीत चांगली मोकळी करून घ्यायची. त्यानंतर तिला उन्हात चांगली तापू द्यायची, जेणेकरून मातीतील हानिकारक कीटक आणि बुरशी नष्ट होईल. आणि शेवटी रोटावेटर फिरवून माती अगदी भुसभुशीत आणि हलकी करायची. हे एक अत्यंत व्यावहारिक पाऊल आहे, कारण माती हलकी असली की बियाणांची वाढ खूप वेगाने होते. आणि इथे या 2 पेरणीच्या पद्धतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. पहिली आहे बेड मेथड किंवा गादीवाफा पद्धत. पावसाळ्यासाठी ही एकदम बेस्ट, कारण यामुळे शेतात पाणी साचून राहत नाही आणि बियाणंही पाण्यासोबत वाहून जात नाही. दुसरी आहे प्लेन फील्ड मेथड, म्हणजेच सपाट वाफा पद्धत. पावसाळा वगळता इतर हंगामांसाठी जिथे पाणी साचण्याचा धोका कमी असतो तिथे ही पद्धत उत्तम आहे. अर्थात पद्धत कोणतीही असो, बियाणं टाकताना 2 बियांमधलं अंतर आणि खोली योग्य असलीच पाहिजे. यानंतर येतो आपला तिसरा भाग, सिंचन आणि तण नियंत्रण. पिकाचं आरोग्य आणि जमिनीतला ओलावा कसा टिकवायचा ते पाहूया. 30 दिवसांचं पीक म्हणजे रोजची काळजी घेणं आलंच. सिंचनासाठी कोणती पद्धत निवडावी? इथे आपण स्प्रिंकलर सिस्टीम आणि ड्रिप किंवा फ्लड सिस्टीमची तुलना करू शकतो. पण मूळ स्रोताच्या प्रत्यक्ष अनुभवानुसार कोथिंबीरीसाठी स्प्रिंकलर सिस्टीम सर्वात भारी ठरते. याचं एक खास कारण आहे. पहाटे पानांवर जे दव किंवा धुके साचते ते स्प्रिंकलरच्या पाण्यामुळे अगदी स्वच्छ धुवून निघतं. यामुळे कोवळ्या पानांना बुरशी लागत नाही. त्यामुळे पहाटेच्या वेळी स्प्रिंकलरने पाणी देणं सर्वात फायदेशीर मानलं जातं. तण नियंत्रणाचं हे वेळापत्रक पहा. तणाचा बंदोबस्त अगदी सुरुवातीपासूनच करायला हवा. 0वा दिवस म्हणजे ज्या दिवशी पेरणी केली तो दिवस. त्यानंतर लगेच 3 ते 4 दिवसांनी ऑल्टो नावाच्या तणनाशकाची फवारणी करणं आवश्यक आहे. हे तणाला सुरुवातीलाच उगवण्यापासून रोखतं. आणि त्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान गरजेनुसार एकदा किंवा 2दा हाताने खुरपणी करून घ्यावी लागते. यामुळे पिकाला वाढीसाठी मोकळी जागा मिळते आणि पीक जोमदार येतं. चला आता पुढे जाऊया भाग 4 कडे, खत आणि रोग व्यवस्थापन. भरघोस वाढीसाठी अचूक पोषण आणि पिकाचं संरक्षण. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे खत देण्याची अचूक वेळ. आपल्याकडे फक्त 30 दिवसांचा वेळ आहे, त्यामुळे टायमिंग चुकून चालणार नाही. पेरणीनंतर पहिल्या 8 ते 10 दिवसात युरियाचा पहिला डोस द्यायचा. प्रमाण आहे प्रति एकर 1 गोणी. आणि त्यानंतर बरोबर 15 ते 20 दिवसांनी दुसरा डोस द्यायचा. 30 दिवसांच्या आत पिकाची जास्तीत जास्त शाकीय वाढ होण्यासाठी या वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन करणं अतिशय गरजेचं आहे. पिकावर कोणते रोग येऊ शकतात त्याची ही एक अतिशय उपयुक्त चेकलिस्ट आहे. पावडरी मिल्ड्यू आला तर पानांवर पांढऱ्या रेषा दिसू लागतात. लीफ ब्लाइटमुळे पाणी पिवळी पडायला लागतात. जर शेतात पाणी जास्त झालं तर डॅम्पिंग ऑफची समस्या येते, ज्यामुळे रोपे खाली वाकतात.
आणि सतत पाणी साचून राहिलं तर रूट रॉट म्हणजे मुळे कुजण्याचा धोका असतो. यावर उपाय म्हणून फंगीसाइड म्हणजेच बुरशीनाशकाचा वापर करावा लागतो आणि कीटक दिसल्यास कीटकनाशकाची एखादीच फवारणी पुरेशी होते. आणि आता तो भाग ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. भाग 5, प्रत्यक्ष खर्च आणि नफा. 1.5 एकराचा संपूर्ण आर्थिक तपशील. 30 दिवसांच्या या शेतीचं खरं गणित आता या 1.5 एकराच्या आर्थिक तपशिलावरून समजेल. हा डेटा एकदम खऱ्याखुऱ्या अनुभवावर आधारित आहे. ऑगस्टच्या मध्यावर पेरलेल्या 1.5 एकर प्लॉटचा हा हिशोब. इथे आपण अगदी पारदर्शकपणे खर्चाचा संपूर्ण तपशील पाहूया. शेत तयार करण्यासाठी लागले 6,000 रुपये, बियाणांचा खर्च 7,000 रुपये, खुरपणीसाठी 2,500 रुपये, फवारणी 1,200 रुपये आणि खतासाठी फक्त 600 रुपये. म्हणजेच 1.5 एकरासाठी एकूण खर्च आला केवळ 17,700 रुपये. आता या स्लाइडवरची सर्वात रंजक आणि थक्क करणारी आकडेवारी पहा. हा बार चार्ट सगळं काही सांगून जातो. आपला एकूण खर्च होता 17,700 रुपये, एकूण उत्पन्न मिळालं 65,000 रुपये. म्हणजेच सगळा खर्च वजा जाता निव्वळ नफा झाला तब्बल 47,300 रुपये. अवघ्या 30 दिवसात आणि फक्त 1.5 एकराच्या प्लॉटमधून मिळालेलं हे यश खरोखरच अप्रतिम आहे, नाही का? आता शेती म्हटली की बाजारातले भाव थोडेफार कमी जास्त होणारच. मूळ स्रोताचा हा स्वतःचा अनुभव पहा. ते म्हणतात, आमच्या प्लॉटसाठी सुरुवातीला 1,00,000 रुपयांची बोली लागली होती, पण नंतर हळूहळू मार्केट रेट पडले आणि तो प्लॉट 65,000 रुपयांना विकला गेला. तरीही विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भाव कमी होऊन सुद्धा यातलं प्रॉफिट मार्जिन किती सुरक्षित आणि आकर्षक राहिले आहे हे यावरून अगदी स्पष्ट होते. या सर्व सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी विचार करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. फक्त 30 दिवसांचं हे रोख पीक चक्र जर वापरलं तर उपलब्ध शेत जमिनीची नफा कमावण्याची क्षमता किती पटींनी वाढवता येईल? या नाविन्यपूर्ण आणि अत्यंत वेगवान तंत्रांचा वापर करून शेतीत किती मोठी आर्थिक क्रांती घडू शकते यावर नक्कीच विचार व्हायला हवा. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.